तिला कितीही वाईट अनुभव आले, मनस्तापाचे प्रसंग आले, तरी तिच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी कळली. होऊ नये ते शेवटी झालं. आणि ती म्हणजे आमचं लिखाण चालू असताना घरी गेल्यावर तिला मध्येच काहीतरी आठवलं. हे इथं बसलेले आहेत आतमध्ये. माधवी रवींद्र महाजनी यांच्या चौथा अंक या पुस्तकाचं आज प्रकाशन पुण्यात पार पडतंय. या पुस्तकाबद्दल आणखीन आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात, त्यांच्याशी गप्पाही मारूयात. आज या पुस्तकाचं प्रकाशन होतंय, चौथा अंक. काय सांगाल या पुस्तकाबद्दल आणि एक प्रेक्षकांना काय वाचायला मिळणार आहे यात? कठीण आहे सगळं सांगणं, कारण खूप घटना घडलेल्या आहेत आयुष्यात, चांगल्या वाईट सगळ्या. आणि सगळ्यांनी मला आग्रह केला, खूप जवळच्या नातेवाईकांनी आणि खूप जवळच्या मैत्रिणींनी, की तू लिहून काढ, खूप नाट्यमय आहेत सगळ्या घटना. आणि मी नको नको म्हणत होते, पण शेवटी मलाही वाटलं की जे काय आपल्या मनात आहे ते मोकळं करूया प्रेक्षकांसमोर. ह्या पुस्तकात माझा हेतू कोणाला नायक बनवायचा किंवा विलन बनवायचा नाहीये. जे खरं खरं घडलं ते लिहिलंय. जर ते वेगळ्या रीतीने मी मांडलं असतं की कोणाला दोष कोणालाच नाही दिलाय, पण ते लपवलं असतं तर मग ते आत्मचरित्र नसतं झालं. फक्त चांगल्या चांगल्या घटना लिहिल्या असत्या तर मग ती कादंबरी किंवा एखादी स्टोरी झाली असती. त्यामुळे मी सगळं लिहिलंय ते खरं खरं लिहिलंय, पण याच्यामागे माझा हेतू अगदी चांगला आहे. जे काय माझेही दोष, त्यांचेही दोष, सगळ्यांचे दोष असतात ते मी चांगल्या शब्दात मांडले, प्रयत्न केलाय मी. त्यांच्याकडे आपण सगळेच म्हणजे एक महान नट तर ते होतेच, पण त्यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अनेक गोष्टींना तुम्हाला दोघांनाही सामोरं जावं लागलं होतं, तर त्याबाबतही तुम्ही याच्यामध्ये लिहिलं आहे का? खरं कसं झालं की आमचं पुस्तक लिहून झालं होतं आणि अचानक त्याचं डेथ झालं. त्यामुळे आम्ही थांबवलं. मग काही महिने एंड झाला होता की आता छापायला हे करायचं फायनल, पण मग अचानक हे झाल्यामुळे कळेना की आता हे कसं हे करायचं. म्हणून मग मला सगळ्यांनी मदत केली, विचारांना माझ्या दिशा दाखवली आणि माझ्या मनातलं त्यांच्या मृत्यूनंतरचे माझे विचार, घरात झालेल्या सगळ्या घटना मी त्या पुस्तकात परत पुढच्या भागात असं मांडलंय. दोन्ही आलंय, म्हणजे आधीचं आणि मांडणार आहेस पुढे? हो, मांडलेले आहेत या पुस्तकात. बेसिकली सांगायचा हेतू हा आहे की हे पुस्तक चौथा अंक जे आहे, चौथा अंक का तर नाटक 3 अंकाचं असतं. माझा पुढचा प्रश्न तोच होता की चौथा अंक हे नाव कशावरून? करेक्ट. सो आपण नाटक पाहतो ते 3 अंकी नाटक असतं. 3 अंकाच्या नाटकामध्ये आपण त्या कलाकाराची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते. एक आदर्श पिता, एक आदर्श पुत्र, एक आदर्श पती, एक आदर्श भाऊ, आणि ती प्रतिमा, ती एक आदर्श अशी प्रतिमा घेऊन आपण आपल्या घरी येतो आणि आपल्याचप्रमाणे तो कलाकार देखील त्याच्या घरी जातो आणि त्यानंतर मग चौथा अंक सुरू होतो त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा. सो ह्या पुस्तकाच्या निमित्ताने तिच्या आयुष्याचा चौथा अंक तिने तुमच्यासमोर मांडलेला आहे. याच्यात कुठलंही बायस नाही, याच्यात कोणालाही जज केलेलं नाही, कारण हे एक आत्मचरित्र आहे. सो पण जी घटना आत्ता 6 महिन्यापूर्वी घडली त्याच्या आधीचे पुस्तक रेडी होतं. त्यामुळे फार महत्वाचं असतं की लोकांनी पुस्तक उचलताना ना कुठल्या हेतूने उचललंय ते फार महत्वाचं असतं. आम्ही पिक्चरचा प्रोमो जेव्हा तयार करतो तेव्हा तो कायम असा तयार करतो की योग्य हेतूने लोकांनी थिएटरमध्ये यावं, नाही तर विरसू शकतो चित्रपट बघताना. तसंच मिसलीड होऊ नका की आता ती घटना घडली आणि त्यानंतर हे पुस्तक तर त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी चवीने वाचायला मिळेल, तर तशा पद्धतीचं पुस्तक हे नाहीये. हे माझ्या आईचं आत्मचरित्र आहे आणि त्यात जे आहे ते सगळं परखडपणे, प्रांजळपणे खरं खरं मांडलेलं आहे आणि कोणालाही जज केलेलं नाहीये. तिचं मत तिने त्याच्यावरती व्यक्त नाही केलेलं आहे. तिने फक्त ज्या ज्या घटना घडल्या, ज्या ज्या आठवणी आहेत त्या मांडल्या आहेत. बरोबर. हा, कोणाला रंगवलं नाहीये हिरो म्हणून किंवा विलन म्हणून, असं रंग कोणाला दिलेला नाहीये. ती एक दाखले आहेत, आठवणी आहेत, काही मजेशीर घटना आहेत, रोमांचक घटना आहेत, दुःखी घटना आहेत. सो त्या सगळ्या तुम्ही वाचू शकता. मागच्या वर्षी अर्थातच त्यांच्या निधनानंतर तुलाही अनेक ट्रोल्सला किंवा बॅकलॅशिंगला सामोरं जावं लागलं आणि अर्थातच आपण जेव्हा एखाद्या अशा पेरेंट्सच्या पोटी जन्माला येतो, अशा पालकांच्या पोटी जन्माला येतो ज्यांनी स्वतःचं नाव ऑलरेडी इतकं मोठं केलेलं असतं, त्याच्यानंतर या ट्रोल्सला, या लोकांना सामोरं जाणं हे अर्थातच अनेक लोकांसाठी कठीण असतं. तर ह्या पुस्तकामध्ये किंवा या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू काय सांगशील लोकांना की कसं तू मागच्या या 6 महिन्यांना सामोरं गेलास?
या पुस्तकाच्या माध्यमातून मी मुळीच काही सांगायचा प्रयत्न नाही केलाय, कारण हे पुस्तक हे त्याचं एक्सप्लेनेशन देण्याचं टूल नाहीये. म्हणूनच मी सांगतोय कुठल्या हेतूने तुम्ही हे पुस्तक उचलता ते फार महत्वाचं. त्याच्याबद्दल जे काही विस्तृत बोलायचं होतं ते मी एक इंटरव्ह्यू केला होता युट्यूबवरती आणि तो जवळपास उभ्या महाराष्ट्राने पाहिला आतापर्यंत. सो त्यामध्ये मला जे सांगायचं होतं, जे व्यक्त व्हायचं होतं ते व्यक्त झालं. आधी सगळ्यात महत्वाचं तिला ते सगळ्यात जास्त हिट झालं, कारण मला बिईंग इन दिस प्रोफेशन मला ट्रोलिंग आणि हे ते वगैरे हे कुठून येतंय ह्याचाही एक अंदाजा असतो. आणि पहिल्यांदा ते सगळं उफाळून आल्यानंतर काही काळानंतर जी सुज्ञ माणसं पण आहेत, असं नाही की सगळेच असे असतात, सोशल मीडियावरती खूप सुज्ञ लोक आहेत, तेच ह्या ट्रोल्सना उत्तर द्यायला लागले. म्हणजे मला काही बोलायची गरज नाही पडली त्यानंतर. आणि मग माझं जे मत होतं किंवा मी ज्यातनं गेलो ते मी एका इंटरव्ह्यूमध्ये मांडले ते परत, पण त्याचा ह्या पुस्तकाशी नाही संबंध नाही. हे पण ऑब्व्हियसली ते झालेलं असताना तुम्ही जर का हे पुस्तक वाचलं तर कदाचित काही लोक जे न विचार करता अविचारीपणे दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मत तयार करून मांडायला मोकळे होतात. कारण सोशल मीडियावरती तुम्हीच संपादक आणि तुमचाच स्वतःचं न्यूजपेपर असतं आणि तुम्हीच लेखक असता, त्याला काही अकाउंटेबिलिटी नसते. सो मग पुस्तक वाचा एकदा, तिचं आयुष्य कसं गेलंय, त्यात काय घटना घडल्या ते वाचा आणि मग ठरवा की तुम्ही जे केलं, जर का तुम्हाला अजून पटलं नसेल की आपण काही चुकीचं वागलो तर त्याचं एक इंट्रॉस्पेक्शन सारखं होईल लोकांना काही. एक तुझ्यासाठी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुझ्या आईने जेव्हा हे ठरवलं की आपण हे पुस्तक लिहूयात आणि आज प्रकाशन होत आहे, तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुझ्या भावना काय होत्या आईसाठीच्या, की तिने हे पाऊल उचललं, एक मुलगा म्हणून तुझी काय प्रतिक्रिया होती? सुरुवातीला जेव्हा त्यांचं लिखाणाचं प्रोसेस आय थिंक 1-1.5 वर्ष सुरू होतं आणि ते कम्प्लीट होईपर्यंत मी ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व नव्हतो. ती असं काहीतरी करते हे माहीत होतं आणि शूटिंगमध्ये खूप बिझी होतो. झाल्यानंतर मग मी एकदा वाचून काढलं अख्खं प्रूफ आणि त्यात ती काही गोष्टींकरता, जसं तू म्हणालीस की आत्मचरित्र सगळं खरं खरं मांडलंय, तर थोडी बिचकत होती की बापरे हे लिहावं का, हे नाही. पण माझं तिला तेच म्हणणं होतं की आत्मचरित्र आहे आणि आत्मचरित्रात जर का तू लपवलंस काही तर ते खोटेपणा ठरेल. आत्मचरित्रात सगळं मांडायचं असतं, फक्तच विदाऊट एनी बायस, विदाऊट एनी जजमेंट. सो एवढीच आम्ही काळजी घेतली की त्याला कुठला रंग नाही येणार किंवा तिच्या वन साइडेड स्टोरी सारखी ती नसणार. ज्या घटना घडल्या त्या तुम्ही छान वाचा आणि तुम्ही बोध घ्या त्यातनं, स्वतःच्या आयुष्यामध्ये इंट्रॉस्पेक्ट करा की काय यांची आयुष्य करताना काय चुका घडल्या, काय बिनसलं नेमकं, काय चांगलं झालं, यातनं आपण एक काइंड ऑफ रिफ्लेक्शन मिळतं आपल्याला स्वतःच्या लाईफचं. एक तुम्हाला ही एक शेवटचाच प्रश्न विचारते की हे पुस्तक लिहित असताना अशी एखादी घटना होती का जी लिहिताना तुम्हाला अचानक खूप तुम्ही फ्लॅशबॅकमध्ये गेलात आणि तुम्हाला अचानक एक खूप छान सगळं, मे बी त्याचं बालपण असेल किंवा तुमच्या तरुणपणातला एखादा किस्सा असेल तो तुम्हाला आठवला, असा एखादा कुठला किस्सा तुम्ही याच्यामध्ये मेन्शन केलात तो तुम्ही सांगू शकता का? काय सांगू, खूप आहे. म्हणजे सगळं मी मांडलंय पुस्तकात. ते मी जेव्हा माधुरी तळवलकरांनी शब्दांकन केलंय त्यांना जेव्हा मी या सगळ्या घटना सांगत होते तेव्हा मला रडायलाच येत होतं आणि आनंदाने हसू पण येत होतं. असे पण आनंदाचे क्षण मी खूप रवींद्र बरोबर हे केलेले, अनुभवलेत. पण दुःखी घटना पण प्रचंड होता की मी आज यायला म्हटलं की मी बोलणार नाही, कारण त्यामुळे मला वाटतं की ह्या पुस्तकाच्या माध्यमातून जसं त्यांनी पण आपल्याला सांगितलं की एक त्यांच्या आयुष्याचं वर्णन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. त्यांचं आयुष्य कसं गेलं, ते त्यांनी कसं घालवलं, त्यांचं आयुष्यातले काही किस्से त्यांनी तुमच्याबरोबर शेअर करायचे ठरवलेत. त्यामुळे आज या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात होतं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी देखील हे पुस्तक घेऊन ते वाचावं आणि त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यावं हीच यातनं इच्छा आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह देवयानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.